रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कोणतेही बदल नाहीत। रेपो रेट 6.5% कायम। महागाई नियंत्रणात ठेवण्यावर रिझर्व्ह बँक भर देत असल्याचा दावा। मागच्या 3 वर्षातील विकास दरावरही समाधान। महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयचे प्रयत्न। रिझर्व्ह बँकेने CRR 4% खाली आणला। एकनाथ शिंदेंशिवाय शपथ घेण्याची तयारी भाजपने केली होती। संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपने सुरू केलेलं सुडाचं राजकारण थांबवण्याचीही सूचना। भाजपचे कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दुपारी पदाची शपथ घेणार। उद्यापासून 3 दिवसीय विशेष अधिवेशन। आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी संपन्न। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ। आता उत्सुकता मंत्रिमंडळ विस्ताराची। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संसद परिसरातील भारतरत्न बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, काँग्रेस अध्यक्ष खरगेंची उपस्थिती। राहुल गांधींकडूनही आदरांजली। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि सिंधुदुर्गात रिमझिम पाऊस। पिकांच्या नुकसानीच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत। पंजाबमधील शेतकरी शंभू बॉर्डरहून दिल्लीला कूच करणार। पहिल्या जथ्यात 101 शेतकरी। हरियाणा पोलिसांनी परवानगी नाकारली। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून 2 माजी सरपंचांची हत्या। भाजपशी संबंधित असल्याने हत्या केल्याचं नक्षलांच्या पत्रात नमूद। ॲडलेडच्या कसोटीच्या पहिल्याच बॉलवरती यशस्वी जयस्वाल माघारी। राहुल आणि शुभमन गिलनं डाव सावरला। टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल